अरे बाबा, एवढा मोठा राजवाडा आणि घरात कोणीच कसं दिसत नाही. ओ माय गॉड सँडी आंटी, त्या घरातले आरसे तुझा सुंदर सुंदर गॉर्जियस चेहरा मिस करणार आहे का? अरे घरातले सगळे आरसे काढून फेकून देणार आहेस? नाही ग, मी तुम्हा सगळ्यांना उचलून फेकून देणार आहे. इज इट? मी तुम्हाला बोललो नव्हतं वॅकेशन संपली आहे, तुमचा आता कॅम्प उठवा. सगळं काही व्यवस्थित चालू आहे. शमिका पण आता बरी झाली, त्यामुळे तू तुझ्या 2 मुली आणि तो आफ्रिकेच्या जंगलातून आलेला तुझा भाऊ, त्यांना घेऊन आता जा ते रेनोव्हेट केलेल्या घरात. ओके? नाही जाणार. सॉरी, नाही जाणार. सँडी आंटी, कोण आहेस तू? इथं कशी आलीस? तुला आत कोणी सोडलं? रामो, रामो! जय, एक मिनिट, रिलॅक्स. घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात का? कोण आहेस तू? काय नाव आहे तुझं? मंजिरी. कुठून आली आहेस तू? त्या दारातून. अगे, कुठून म्हणजे कुठल्या गावावरून आली आहेस? असं वय, अशी मुरगुड वरून, पण तशी कागल वरून. हे सगळं इंडियातच आहे ना? नाही नाही, कोल्हापुरात आहेत ते. इथे काय करतेस? काकाला भेटायला आले होते. काका? कोण काका? त्याचा इथे काय संबंध आहे? हवी काका, माझा काका आहे त्यो. अभि काकाचं घर त्याच आहे ना हे घर. अविनाश, त्याचं या बाय, आलेस का तू? घर सापडलं व्यवस्थित? वा वा, संस्कार आहेत. बरं, याचं काय? खाऊनच आलेस का काही करू? हॅलो मास्टर शेफ, कोण आहे ही? इथे का आली आहे ती? आणि हे तू या घराचा मालक केव्हापासून झाला? असं बोललीस तू लवाड? अरे अरे, बरं मी तुमची ओळख करून देतो. ही मंजिरी. कोल्हापूरला माझा मानलेला भाऊ आहे, त्याची मुलगी. आणि मंजिरी ही सँडी आंटी बरं का, पण हिला संध्याताई म्हणायचं काय. आणि हा नीट बघून ठेव, मला या घरचा मालक आहे मी, कळलं? तू जर का हे तुझ्या काकाचं घर आहे असं समजून आली असेल ना, तर आल्या पावली परत जा. असंही आजकाल बरेच जणांना वाटतं हे घर आपलं आहे, त्यामुळे त्या सगळ्यांनी या घरातून आजच्या आज निघायचं. जय, शेवटचं सांगते, या घरातून आमच्यापैकी कोणीही जाणार नाही. कारण हे घर आता तुझ्या एकट्याची प्रॉपर्टी नाही आहे. लीगली स्पीकिंग, दिस हाऊस इज अ डिस्प्युटेड प्रॉपर्टी. म्हणजे? इन अदर वर्ड्स, या प्रॉपर्टीवर आपल्या दोघांचाही हक्क आहे. आणि तुला तसं नको असेल तर
तुला कोर्टात जावं लागेल, पिटिशन फाईल करावं लागेल फॉर युअर राईट. पण काय ना जय, त्यात तू हरशील, कारण या प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत ते माझ्याकडे आले आणि अकॉर्डिंग टू दोज पेपर्स ही प्रॉपर्टी कंपनीच्या मालकीची. No, this is not possible. I'm sure, Sandy auntie, this is your new plan. हे घर माझ्या मॉमचं आहे, तिने मेहनत करून बांधलंय. ऑफकोर्स आय डू अग्री. हे घर नीनाने बांधलंय, पण हे घर बांधायला लँड कंपनीने प्रोव्हाइड केली होती. सो अकॉर्डिंग टू द लॉ, याचे जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत त्यानुसार ही लँड आणि त्यावरची प्रॉपर्टी दोन्ही कंपनीच्या मालकीचे. आणि ॲज यू नो, ही कंपनी इंडियामधली नाही आहे, US ची आहे, त्यामुळे त्यावर अर्धा हक्क माझा पण आहे. सो यू नो जय, हे घर फक्त तुझं नाही आहे, यावर हक्क माझा देखील आहे. यू गेट मी? You are quite smart, Sandy auntie. इतके दिवस कप्पापासून हे सगळं प्लॅन करत होतीस ना तू? आय एम डॅम शुअर. पण एक गोष्ट विसरू नकोस, या कंपनीत, या प्रॉपर्टीत मी सुद्धा 50% शेअर होल्डर आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स, माझ्या लक्षात आहे ना जय. अरे मीच नाही का ते शेअर तुझ्या नावावर केले? ऑफकोर्स आय एम अवेअर ऑफ इट. मी नाही तुला या घराच्या बाहेर काढू शकत, पण त्याचप्रमाणे तूही मला या घराबाहेर नाही काढू शकत. हां, आता तुला या घरावर पूर्णपणे हक्क सांगायचा असेल तर कोर्टात पिटिशन फाईल कर. म्हणजे 10-1 वर्ष कोर्टात ही केस चालल्यानंतर तू हरलास तर या अख्ख्या प्रॉपर्टीवरचा पूर्ण हक्क गमावून बसशील. जय, आय एम युअर सांडी आंटी आहे ना, त्यामुळे तू रागाच्या भरात काहीतरी पाऊल उचलशील. मला भीती वाटते रे या गोष्टीची. नीनाचा मुलगा आहेस तू, माय फ्रेंड्स सन. आता ती नाही आहे तेव्हा त्याच्यानंतर तुझी काळजी मीच घेणार ना बेटा. हो की नाही? आयुष्यात एक छोटीशी चूक सुद्धा खूप महाग ठरू शकते. दिस हाऊस इज अ डिस्प्युटेड प्रॉपर्टी. इन अदर वर्ड्स, या प्रॉपर्टीवर आपल्या दोघांचाही हक्क आहे. Hello, Uncle. फाईन. बर, मी ऐकलं की तुम्ही नेहाताईंना भेटायला गेलेलात, म्हणजे त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून. कशात ते आता? हाऊ शी नाव? अजून विशेष काय तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली नाहीये. इथे कशी तू? तुला माहिती ना की अभिजित इथेच. आय नो अंकल, पण अजित म्हणाला की तो बाहेर गेलाय म्हणून मी आले, नाहीतर मी बाहेरच्या बाहेरच गेले असते. ओके, बट नेक्स्ट टाइम यू टेक केअर. अभिजित खूप हुशार आणि स्मार्ट मुलगा आहे आणि त्याने जर ऑफिसमध्ये माझ्यासोबत तुला बघितलं
एका सेकंदामध्ये त्याच्या सगळं लक्षात येईल. माझे काय प्लॅन्स आहेत आणि काय नाही आहे ते. माझा सगळा प्लॅन चौपट होईल. डोंट वरी अंकल, नेक्स्ट टाइम केअर करायची वेळच येणार नाहीये. मी US ला परत चालली आहे. ऍक्च्युली तेच सांगायला मी इथे आलेले. काय कसं आहे ना की अभिजितच्या घरच्यांना वाटतं की मी जेलमध्ये आहे, सो आय थिंक इट सूट्स मी फाईन. त्यांना इथे दिसण्यापेक्षा आय बेटर गो ऑफ टू द स्टेट्स. इज कमिंग. सर ते हाय. काय तुला अहुजा आणि अहुजा कंपनीचे चेक्स हवेत? राईट सर. ये आपण बाहेर बोलूया. उद्या रात्री मी तुला घ्यायला येईल. 12 वाजता तू माझ्या समोर असशील. तुला आयुष्यभर लक्षात राहील असं सेलिब्रेट करू आपण बर्थडे. तू कोण? म्या मंजिरी. तुम्ही शमिका ताई नव? हो, पण तू कोण मला अजून नाही कळलं. म्या कोल्हापूरची. तुमचे ते मामा आहेत नव? ते माझे मानलेले काका लागतात. अच्छा, म्हणजे अविनाश मामा. होय. बरं बरं. काय ग, काय झालं? तुम्हाला एक सांगू? सांग ना. तुम्ही ना लय सुंदर दिसता हो. थँक्यू. अगं, तू का घेऊन आलीस चहा? घरात नोकर आहेत, त्यांना सांगायचं. तेवढंच आपल्याला बोलायला मिळालं नाही का? नाहीतर मी तोंड उघडणारच नव्हते. पर तुमच्या विषयी इतकं ऐकलं ना की तुम्हाला भेटावं असं वाटलं. घ्या ना चहा. थँक्यू. नम्रता, काय बोललो तुम्ही तुला? बोललो तो ना मगाशी की अभिजित इथे आहे. मूर्खाचा बाजार सगळा. आता इथे आपल्या दोघांना त्याने पाहिलं असतं काय झालं असतं? पाहिलं असतं तर ना. अँड अंकल, आय एम लिव्हिंग फॉर द US. मी निघतीये. सो ओरडणार का माझ्यावर? इज दिस द वे टू से बाय? आय एम सॉरी अँड थँक्स फॉर युअर हेल्प. पोचलीस की कॉल कर. ओके, बाय अंकल. मी निघते. टेक केअर. ओ, बाय द वे, उद्या शमिकाचा बर्थडे आहे. रिमेंबर ना? या. I remember. खरंच तू खूप छान आहेस मंजिरी. तुझ्याशी बोलताना वेळ कसा गेला मला अजिबात कळलं नाही. मला तर तुम्ही पाहिलाच आवडलात. द्या ना. उद्याला तुमचा वाढदिवस आहे ना व? अरे हो. काय म्हणतात ते? हॅपी बर्थडे. अरे थँक्यू सो मच. येऊ मी?
येस हां सर. अभिजित, मी काही डॉक्युमेंट्स तुला ईमेल केलेले आहेत. साधारण 30 एक फाईल असतील, त्या जरा वाचून घे आणि तुझे कॉमेंट्स कळव मला. आणि हां, आज जरा तुला उशीरपर्यंत थांबावं लागेल, कारण उद्या सकाळी जर्मनीचे काही लोक येतात आपल्याकडे. तेव्हा जरा उशीरपर्यंत तुला थांबावंच लागेल. मी थांबतो सर, काही प्रॉब्लेम नाही. गुड. आणि आता किती 9 वाजलेत ना? हां, अजून रात्रही तुझ्याजवळ. सकाळपर्यंत पूर्ण होईल तुझं काम. होईल सर, डोंट वरी. ओके. रिया माई असायला हवी होती आता. ती पण कुठे गावाला जाऊन बसली आहे काय माहिती. नाहीतर तिने इतकी छान नेसवली असती ना साडी. खरंच तू पण खूप छान नेसलीयस ग शमी, आणि खूप सुंदर दिसतेस. अभि नेहमी म्हणतो तू खूप छान दिसतेस साडीत. खरंच खूप गोड दिसतेस तू. अभि खुश होईल. शमी, तू खूप लकी आहेस ग. तुला अभिसारखा पार्टनर मिळाला. तुलाही खूप चांगला मुलगा मिळेल रे, आय एम शुअर. ओके, मी तुझ्यासाठी इयरिंग्स घेऊन येते. क्या बात है शमी. निकला ना करो तुम सच धज कर, ईमान की नियत ठीक नहीं. रिया, क्या बात है शमी, खूप छान दिसतेस. आज अभिचं तर काही खरं नाहीये. खूप सुंदर दिसतेस तू. शमी, आज तू 12 वाजेनंतर अभिबरोबर असशील ना? सो मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाहीये. त्यामुळे मी तुला आत्ताच विश करते. शमी, विश यू व्हेरी 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 हॅपी अँड रोमॅन्टिक बर्थडे माय डिअर. थँक्यू सो मच. दॅट्स इट. ओके, व्हेरी गुड. आता हे असं प्रेझेंटेशन उद्या सकाळी जर्मनीच्या लोकांच्या समोर करा, म्हणजे डील आपल्या खिशात पडेल. राईट सर. या, आय थिंक आपली कामं उरकली तसं मला वाटतं. येस. ओके. सर, हा पेन ड्राईव्ह यात आपल्या डीलचे डिटेल्स आहेत आणि इतरही काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत. पण ते त्याच्याकडे देऊन ठेव ते सगळं. अभि, तू याच्यातले सगळे नोट्स काढून ठेव. खरं तर आज मीटिंग व्हायला हवी होती, पण ती काही झाली नाही. पण रात्रभर बसून हे सगळं काम करून घेतो. ऑफकोर्स. ओके. येस सर. ठीक आहे. अजितेश, हा रात्रभर ऑफिसमधून बाहेर जाणार नाही असं काहीतरी बघा. एक काम संपलं की दुसऱ्या कामात त्याला बिझी ठेवा. अभिजित आणि शमिका या दोघांच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग व्हायला सुरुवात झाली पाहिजे आता. आणि मला वाटतं आजचा दिवस हा करेक्ट आहे.